दरम्यान आपण बघतोय की आता अशा पद्धतीचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत, त्यामुळे गुंड घायवळ नेमका कोणाचा हा सवाल उपस्थित होतोय। दरम्यान नवनाथ बंद पत्रकार परिषद घेतात, थेट जाऊया आणि मग इतरांबद्दल चर्चा करावी। रोहित पवारांचं असं म्हणणं आहे की राम शिंदे साहेबांचं असं आहे की राम शिंदे साहेबांसोबत फोटो असतील तर त्याची चौकशी करावी, परंतु रोहित पवारांसोबतचे फोटो आहेत ती नेमकी चर्चा काय, या दोघांचे संबंध काय याची तपासणी झाली पाहिजे, याची चौकशी झाली पाहिजे। भारतीय जनता पार्टीवर आरोप करायचे, खोटे आरोप करायचे आणि स्वतः त्याच माणसाला सोबत घेऊन चर्चा करायची, स्वतः मार्गदर्शन करायचं, स्वतः सोबत फोटो काढायचे। मग हे फोटो नेमके कशासाठी काढले होते, ही चर्चा नेमकी काय सुरू होती, कशा पद्धतीनं बंदुकीचा परवाना घ्यायचा याचं मार्गदर्शन रोहित दादा घायवळांना करत होते का, याचं उत्तर महाराष्ट्राला हवंय, ते उत्तर द्यावं आणि मग इतरांवर आरोप करावे। रोहित दादांनी एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे, आपण राजकारण करत असताना आपल्यासोबत देखील असे काही फोटो असतात, आपल्यासोबत देखील कार्यकर्ते अशाच पद्धतीचे असतात, हे त्यांनी ध्यानात ठेवावं, मग भारतीय जनता पार्टीवर आरोप करावेत। रोहित पवारांच्या आईंचा सुद्धा एक व्हिडिओ आलाय ज्यामध्ये त्या निलेश घायवळचं कोविड काळात केलेल्या मदतीच्या संदर्भात कौतुक करतात। मी तो व्हिडिओ बघितलेला नाही, परंतु अशा पद्धतीचा व्हिडिओ असेल तर तेही चुकीचं आहे। तुम्ही एका बाजूला कौतुक करताय आणि दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टीवर आरोप करतायत, हे नेमकं काय आहे? जेव्हा तो आपल्यासोबत असतो तेव्हा तो साधू संत असतो का, आणि जेव्हा तो इतरांसोबत असतो तेव्हा तो गुंड होतो का, याचं उत्तर रोहित दादांनी महाराष्ट्राला द्यायला हवं।